नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आहे सॅटरडे आणि आज पुन्हा एकदा एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही जात आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर आता एक आगळा-वेगळा नवीन अनुभव आहे. तर म्हटलं तो तुमच्यासोबत आज शेअर करावा म्हणूनच आजचा हा ब्लॉग आहे. तर येस, आम्ही आता निघत आहे. श्लोक पाठीमागे बसलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. या सीझनमधलं माझ्या सर्वात फेवरेट हे झाड आहे जॅकरांडा फ्लावर्स. हे पर्पल कलरचे फ्लावर्स असतात आणि आता याचा सीझन सुरू आहे. तर आता आम्ही इकडे फ्रेमेंटलला येऊन पोहोचलेलो आहे आणि जी फेरी बुक केली होती त्या फेरीला इथूनच सुरुवात होणार आहे. इकडे जेलीफिश तरी खूप इझिली दिसत असतात आणि आता मुलांना इकडे जेलीफिश दिसलेले आहेत आणि वॉटर खूप क्लीन असल्यामुळे खूपच क्लिअरली हे फिशेस इकडे दिसत आहेत. आणि अशा प्रकारे बोर्डिंगच्या अगोदर मस्त एक फोटो काढून घेतला, ग्रुप फोटो, आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर आम्ही आज जात आहे एका आयलंडला. तर पूर्ण आयलंडवर ही फेरी थांबणार नाही आहे, तर मध्ये थोडंसं पाण्यामध्ये फेरी थांबेल आणि तिथेच आम्ही थोडं एन्जॉय करू आणि त्यानंतर पुन्हा आमच्या परतीचा प्रवास सुरू होईल. तर जेवणाचं म्हणाल तर प्रत्येक 2 फॅमिलीने प्रत्येक आयटम असे डिवाईड करून घेतले होते आणि त्याप्रमाणे इकडे मसाला पुरीसाठी आता ऑनियन आणि टोमॅटो कटिंग सुरू झालेलं आहे इकडे. जेव्हा केव्हा मी फेरीमध्ये जाते तेव्हा हे दृश्य मी अजिबात चुकवत नाही. जसजशी फेरी पुढे जात असते तसतसं या पाण्याकडे पाहून वाटतं की हे पांढरशुभ्र पाणी आपला पाठलाग करत आहे.
दुपारचे जवळपास 3 वाजलेले आहेत आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही फ्रीमेंटलला जवळपास पोचलेलोच आहे आणि आजचा दिवस खूपच छान मेमोरेबल होता. आजच्या दिवसाचं मेन अट्रॅक्शन काय म्हणाल तर ते म्हणजे सेल. तर जसं की फेरी थांबली होती आणि सर्वजण स्विमिंगसाठी गेले होते आणि अचानक सेलची एंट्री झाली, तर तो क्षण खूपच छान होता. तर येस, आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.